मुदखेड तालुक्यातील पारडी वैजापूर या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 1 ऑगस्ट रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला आदराने स्मरण करण्यात आलं आणि त्यांच्या कार्याचा आदर्श घेतलेल्या गावातील ज्येष्ठ कलाकार पांडुरंग गणपती म्हस्के यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सन्मान 2025 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून आणि लोकसाहित्यातून समाजातील दलित, वंचित आणि पीडित लोकांच्या व्यथा मांडल्या आहेत। त्यांच्या या समाजसेवेचा आदर्श घेऊन पांडुरंग म्हस्के यांनी गेल्या अनेक वर्षापासून विविध भजनी मंडळाकडून ढोलकी, मृदुंग आणि पखवाज याचं वादन केलेलं आहे। गणेश भजनी मंडळ, गजानन भजनी मंडळ, सर्वज्ञ श्री चक्रधर भजनी मंडळ, दत्तकृपा भजनी मंडळ आणि हनुमान भजनी मंडळ यासारख्या मंडळामध्ये त्यांनी स्वतःची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही सेवा दिली। अशा या कलाकाराला, ढोलकी सम्राटाला ग्रामपंचायत पारडी वैजापूरतर्फे शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र आणि धनादेश देऊन गौरवण्यात आलं। यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, सोसायटी सदस्य आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। पारडी ग्रामपंचायतच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जो नवीन उपक्रम सुरू केलेला आहे पुरस्कार देण्याचा, यामागचा आपला उद्देश काय आहे? तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जे साहित्य आहे, जे महाराष्ट्राला ज्ञात आहेच, पण आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत देखील त्यांचं साहित्य केलेलं आहे। जे माझा रशियाचा प्रवासापासूनचा विषय बघितलो, जे मोठं जेवढं साहित्य आहे, लोकसाहित्य त्याने जपण्याचं काम केलेलं आहे। त्या उद्देशाने पारडी या नगरीमध्ये त्यांचा पूर्णपणे अंश का असणार, पारडी नगरीमध्ये आमच्या येथे श्री पांडुरंग गणपती म्हस्के यांनी कला जोपासली केलेली आहे। तर त्या कलेची वाव भेटावी आणि इथून पुढे ती कला सतत चालू राहावी, हा मागचा उद्देश ग्रामपंचायतचा आहे, हा पुरस्कार वितरण करण्यामागचा। प्रतिनिधी अमोल टेकले, NTV न्यूज मराठी, मुदखेड, नांदेड।